संजय राऊत भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही खानाला विरोध नाही, अफजल खानाला विरोध आहे हे लक्षात ठेवा. नेतेजी राणी जे बोलतायत ते अफजल खानाच्या पिल्लावळीच्या विरोधात, अफजल खानाच्या वंशावळीच्या विरोधात बोलतायत. जी खान मंडळी या देशासाठी लढतायत, या देशासाठी आपला त्याग करतायत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीची किंवा नेतेजी राणी यांची भूमिका मुस्लिम विरोधी नाही, खान विरोधी नाही, तर अफजल खान विरोधी विचाराबद्दल आहे. तुम्ही मात्र अफजल खानाच्या दाढ्या कुरवाळण्याचं काम करतायत. त्यामुळे तुम्ही खान मंडळीबद्दल फार प्रेमाने बोलू नका. ज्या अफजल खानाच्या वंशावळी या राज्यामध्ये धर्मांतर झालं पाहिजे, या राज्यामध्ये गोहत्या झाल्या पाहिजे, या राज्यामध्ये हिंदू माता भगिनीवर अत्याचार झाले पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न करतात. अशा खान मंडळीच्या, अफजल खानाच्या वंशजाच्या दाढ्या कुरवळण्याचं काम तुमच्याकडनं केलं जातंय. त्यामुळं जनता तुम्हाला निश्चित धडा शिकवेल. देशात नरेंद्र मोदीजी फेल आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फेल, अशा पद्धतीची मुक्ताफळं उधळण्याचं काम संजय राऊत करतायत. संजय राऊत ना मोदीजी फेल आहेत ना देवेंद्रजी फेल आहेत. त्यांनी तुमचा झेल घेऊन विकेट काढण्याचं काम केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला तुमचा झेल घेतला, तुमची विकेट काढली आणि तुम्हाला पेव्हिलियनमध्ये म्हणजे घरामध्ये बसवलं. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला भोपळा देखील फोडता आला नाही. तुमचा झेल घेऊन विकेट घेतली आहे. त्यामुळे कोण फेल आहे आणि कोण हिरो आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. तुमचा झेल घेऊन तुमची विकेट काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं हे लक्षात ठेवा. त्यामुळे नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी यांचं कर्तृत्व या महाराष्ट्रातल्या जनतेनं, देशातल्या जनतेनं ओळखलं. त्यामुळं एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते फेल झाले नाही. उलट तुमची झेल घेऊन विकेट काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेला केलं, महापालिकेला केलं, जिल्हा परिषदेला केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय. विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत, या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही, तर या राष्ट्राचे आधार आहेत. आणि या राष्ट्राचे आधार म्हणून या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय. आणि तुम्हाला आजारी करण्याचं काम जनतेनं केलंय. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजारी नाहीत, तर या देशाचे आधारस्तंभ आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळंच ते 3 वेळेला जनतेमधून निवडून येऊन पंतप्रधान झाले. गेल्या 50 वर्षापासून देशाच्या राजकारणात देशाचा झेंडा उंच ठेवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात केलं जात आहे. संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळं भाजपचा पराभव झाला नाही, तर भारताची मान खाली झुकलेली आहे. संजय राऊत, तुम्हाला या देशाबद्दल अभिमान वाटत नाही, कारण तुमचं पाकिस्तानचं प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नारी शक्ती वंदन विधेयक आणून महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो विधेयक नामंजूर करून तुम्ही इथल्या नारी शक्तीचा, मातृशक्तीचा अपमान करण्याचं काम केलं. 2023ला या विधेयकाला तत्वता मान्यता मिळाली होती, हे सोयीस्कर तुम्ही विसरता. त्याची अंमलबजावणी कालच्या विधेयकाने होणार होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणलं होतं, परंतु मी त्या विधेयकाची अंमलबजावणी होऊ दिली नाही आणि ते संसदेमध्ये हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनता आणि नारी शक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रसार माध्यमांचा वापर कसा करायचा याबद्दल सांगण्याच्या भानगडीत पडू नका. या देशामध्ये महिला शक्तीसारखं महिलांच्या सक्षमीकरणाचं पाऊल टाकणारं विधेयक नामंजूर झाल्यानंतर इथल्या देशवासियांना ते समजून सांगणं गरजेचं होतं. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी राष्ट्राला उद्देशून संबोधित केलं. संजय राऊत, तुम्हाला पाकिस्तानला उद्देशून संबोधित करायचं असेल तर त्यासाठी शुभेच्छा, कारण भारतामध्ये तुमचं भाषण ऐकायला कोणीही उत्सुक नाहीत. तुम्ही कधीतरी पाकिस्तानला जाऊन संबोधित करा, तिथं तुमचं लोक ऐकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचं नाव किती वेळा घेतलं हे मोजत बसण्यापेक्षा आपल्या पक्षाची झालेली दारुण अवस्था बघत बसला असता तर जरा जास्त फायदा झाला असता. किमान उभाटा गट महाराष्ट्रामध्ये वाढला तरी असता. आणि अनेक राज्यातून काँग्रेसला मुक्त करण्याचं काम या देशातल्या नागरिकांनी, त्या राज्यातल्या नागरिकांनी केलेलं आहे, मतदारांनी केलंय. आणि काँग्रेसचं भवितव्य काय आहे
हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजू बाबा राऊत तुम्ही पडू नका. काँग्रेसला या देशामध्ये किंमत नाही. जनतेने दाखवून दिलेलं आहे की काँग्रेसचं अस्तित्व आता संपत आलेलं आहे. आणि राहिला प्रश्न लोकसभेमध्ये खासदार का वाढवले जातात हे संजय राऊत तुम्ही विचारतायत, तर लोकसभेमध्ये जेवढी लोकसंख्या असते त्याच्यानुसार खासदारांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. दक्षिणेकडील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्ही त्याला विरोध का केला याचं आधी उत्तर द्या. दक्षिणेमध्ये 50% पर्यंत खासदारांची संख्या वाढणार होती. मग त्या राज्यांचं नुकसान संजय राऊत, इंडी आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून केलंय, त्याला उत्तर तुम्ही देणार आहात का? त्याबद्दल मूग गिळून गप्प आहात. हिंमत असेल तर आधी त्या दक्षिणेतल्या राज्यांना तोंड दाखवा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग बोंबाबोंब करायला सुरुवात करा. पहलगाम मध्ये धर्म विचारून हल्ला झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार गप्प बसलं नाही. पहलगाम मधल्या एका दहशतवाद्याला निवडून यमसदनी पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या सैनिकांनी केलं, केंद्र सरकारने केलंय. पहलगाम मधल्या एकाही दहशतवाद्याला सोडलं नाही. ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून सगळ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. उलट पहलगाम मध्ये अशा पद्धतीचा धर्म विचारून हल्ला झालाच नव्हता, अशी मुक्ताफळं अनेक लोकांनी काँग्रेसच्या उधळली होती. संजय राऊत तुम्ही त्यावर मूग गिळून गप्प बसला होतात. आणि उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष करण्याची भारतीय जनता पार्टीला गरज नाही. उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष इंडी आघाडीला करायचा आहे. कारण त्यांना माहिती आहे की दक्षिणेकडील राज्यातील खासदारांची संख्या वाढणार आहे आणि ती वाढल्यामुळं इंडी अलायन्सच्या राहुल गांधींच्या पोटात दुखतंय. त्यामुळंच यांनी या महिला आरक्षणा विधेयकाला विरोध केला, डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला. परंतु संजय राऊत लक्षात ठेवा, या देशातली जनता सुज्ञ आहे. तुम्हाला निश्चितपणे चपराक मारल्याशिवाय राहणार नाही. इंडी आघाडीची भेंडी पुन्हा एकदा करपणार आहे. हिंदू खतरे में कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारतात आणि त्यावेळेला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगतायत. अहो संजय राऊत, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडण्याचं काम तर तुम्ही केलंय. तुम्ही आता दाढ्या कुरवळताय, औरंगजेब फॅन क्लब चालवतायत, अफजल खानाच्या पिल्लावळीला सांभाळतायत आणि तुम्हाला आता हिंदूबद्दल एवढी काळजी यायला लागली. जेव्हा तुम्ही आजान स्पर्धा घेतली होती तेव्हा हिंदूबद्दल काळजी नव्हती. जेव्हा जनाब राऊत स्वतःला म्हणून घेत होता तेव्हा हिंदूबद्दल काळजी नव्हती. जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केला त्यावेळेला तुम्ही मूग गिळून गप्प होता. त्यावेळेला तुम्हाला हिंदूंची काळजी नव्हती. याकूब मेमनच्या केबरीचं सुशोभीकरण करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केलं होतं, तेव्हा तुम्हाला हिंदूबद्दल काळजी नव्हती. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतराचे प्रकरण झाले, परंतु उद्धवजी ठाकरे गेल्या 10 दिवसापासून एक पत्रकार परिषद घेतले नाहीत, मूग गिळून गप्प आहेत. टीसीएस सारखं गंभीर प्रकरण झाले असताना देखील उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये हिंमत झाली नाही की महाराष्ट्रातलं धर्मांतर आम्ही रोखू, आम्ही रस्त्यावर उतरू. हे म्हणण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे का करत नाहीत? कारण त्यांना दाढ्या कुरवाळच्यात आणि दाढ्यांची मतं हवीत. त्यामुळं उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून आहेत. एक पत्रकार परिषद नाशिकच्या धर्मांतर प्रकरणामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी घेतली नाहीत. तुम्हाला दाढ्या कुरवळून दाढ्यांची मतं मिळवायची आहेत. हा तुमचा अजेंडा पुन्हा एकदा जनतेला समोर आलेला आहे. विधान परिषदेच्या एका जागेसाठी आणि ती जागा उद्धवजी ठाकरे यांना मिळावी यासाठी उभाटा गटावर काय वेळ आली आहे बघा. आता काँग्रेस सोबत झुकावं लागतं, काँग्रेस सोबत वाकावं लागतं, काँग्रेस सोबत मुजरा करावा लागतोय. कारण उद्धवजी ठाकरे यांना विधान परिषद हवी असेल तर पुन्हा एकदा सोनियाजी गांधी यांना मुजरा केल्याशिवाय संजय राऊत तुम्हाला विधान परिषद मिळणार नाही. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूक उद्धवजी ठाकरे यांना परत एकदा आमदार म्हणून जायचं असेल तर काँग्रेसच्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागणार आहेत. उद्धवजी ठाकरे, आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार करा. एक काळ असा होता, हा पक्ष स्वाभिमानी म्हणून ओळखला जायचा, परंतु आपला स्वाभिमान सत्तेसाठी गहाण ठेवण्याचं काम संजय राऊत तुमच्या पक्षाने केलंय. आणि अशा पद्धतीनं जनतेच्या विरोधामध्ये, लाडक्या बहिणीच्या विरोधामध्ये भूमिका घेत राहाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असेच मुजरे दिल्ली समोर करावे लागतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.